महानगरपालिकेची कार्यकारिणी तुम्हाला भेटायला आली. मॅडमला बसायला आजीला बसायला बरं इकडं मला जागा द्या सरका. तुम्ही इकडे या, तुम्हाला सांगितलं तुम्ही जागेवर करा, तुम्ही शूटिंग घ्या, पण आम्हाला पण जागा द्या तिथे उभा राहायला. ठीक आहे, तुम्ही घ्या, काय अडचण नाही. थोडस इकडे तू मोकळेपणाने तिकडून ते ओढू राहिले इकडे तिकडे करू राहिले, काही करू काय राहिलं? हो करू द्या ना, मोकळं करू द्या ना, भूमिकेत राहू नका हो. तापू नका तुम्ही, ते सगळं शांततेत चर्चा होणार आहे. तुम्ही चर्चेत आमच्या अधिकारांतर्गत आलेलो आहोत. कॉपरेट आम्ही- करा. नाही. फक्त तुम्ही हे करू नका की आम्हाला हेच पाहिजे आणि हेच पाहिजे. मॅडम आहेत आता समक्ष, मॅडम जर बोलताय तर त्यात सर त्यांची काहीच तक्रार नाही, काहीच तक्रार तक्रार तुम्ही खालपासून तुम्ही तक्रार आणि विरोध करता. त्यांनी सुद्धा खूप बोलले. तुम्ही आम्हाला मोकळीक द्या सर, तुम्ही थोडं बाजूला सरका. अधिकाऱ्यांमुळेच आहे ना गुलाम झाली जनता. असं तुम्ही प्लीज मागे सरका, आमचा देश आहे, आम्ही सांभाळू. तुम्ही थोडं बाजूला सरका, मला जागा द्या, मॅडम आहेत. चर्चा करू. मला व्यवस्थित करू द्या. तुम्ही बाजूला सरका थोडी, तुम्ही बाजूला सरका ना, मोकळं उभे राहू द्या ना. तुम्ही खालच्या पासून सगळं लफडं चालू इथं. शांततेत करायचं. मॅडम, आम्ही नाशिकला जवळपास जनतेला फ्री ऍक्सेस देऊन 40% आरटीओ मधला भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. आमची पक्षाची गाडी जी आहे ती आरटीओच्या गेटवर उभी राहते आणि तुमचं जे सरकारी शुल्काची जी पावती येते ना, त्या पावतीत आमचा माणूस मोफत काम करतो. गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही याच्यात यशस्वी झालेलो आहोत. तिथले शिंदे साहेब असल्या, तिथले भगत साहेब रिटायर झाले, ते होते, देशमुख साहेब होते, त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि आमचा 1.5-2 वर्षाचा प्रवास खूप छान पद्धतीने पूर्ण झाला. तो प्रवास आम्हाला इथेही करायचा आहे, त्यासाठी तुमची कोऑपरेशनची भूमिका लागेल. दुसरं, HSRPचं आज निमित्त मोठं आहे की त्या नंबर प्लेट्स आपल्याकडे 2019 सालापासून इंट्रोड्यूस झालेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलं असं जातं की चोरी गेलेली वाहनं शोधणं सोपं जातं किंवा ते चोरी जातं, कोणी डेअरिंग करत नाही चोरण्याची, सोपं पडतं सगळं ते. पण तसं काही होताना दिसत नाही. पण 2019 नंतर अनेक वाहने चोरी झालेली आहे, ती सापडल्याची काही नोंद आपल्याकडे मिळत नाही. मिळत असेल तर ती आपल्याला दिली पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकपणा आला पाहिजे. अशा पद्धतीची 2 निवेदनं मी तुम्हाला आलेली, तुम्ही वाचावी. हे एक